जागतिक शांतता आणि जनहितार्थ श्रीरामपूर येथील गायत्री शक्तिपीठ येथे भव्य गायत्री महायज्ञ आणि पावन प्रज्ञा कथेचे आयोजन करण्यात आले आहे। हरिद्वार येथील शांतिकुंज आश्रमातून आलेल्या तज्ञ चमूच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उत्सव पार पडत असून परिसरातील भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। दिनांक 21 ते 24 मार्च 2016 या कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळी भावपूर्ण गायत्री महायज्ञ संपन्न होत आहे। दुपारी 4:30 ते 7:30 या वेळेत हरिद्वार येथील विद्वानांकडून प्रज्ञा कथेचे निरूपण केले जाते। या कथेच्या माध्यमातून श्रीराम शर्मा आचार्य आणि भगवती देवी यांच्या विचारांचा वारसा भाविकांपर्यंत पोहोचवला जात आहे। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आज रात्री 8:30 वाजता होणारा भव्य दीपोत्सव। मंदिर परिसरात 2500 पेक्षा जास्त दिवे लावून हा परिसर उजळून निघणार आहे। दीपोत्सवानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या मंगलमयी वातावरणात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री शक्तिपीठ श्रीरामपूरच्या वतीने करण्यात आले आहे। आमच्या इथं गायत्री शक्तिपीठ श्रीरामपूर आयोजित हरिद्वार येथून हरिद्वारची टीम विश्व शांती कल्याणासाठी आपलं गायत्री महायज्ञाचं तसेच पावन प्रतिज्ञा आपलं कथेचं आयोजन केलेलं आहे। 21 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सकाळी गायत्री महायज्ञाचं तसेच दुपारी यज्ञ आपलं पोथीचं खूप मोठ्या स्वरूपात लोक इथं येत आहे आणि संध्याकाळी 7:30 ते 8:30 गुजराती मंगल कार्यालय येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। तरी सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त संख्येने यावं। या आपल्या विश्व कल्याणासाठी शांतिकुंज हरिद्वार येथून श्रीराम शर्मा आचार्य आणि भगवती देवी याच्या स्वरूपात हे सगळे इथं आपले आलेले आहे। तरी सर्वात जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा। आणि आता सध्या पंचकुंडी यज्ञ, आज पंचकुंडी यज्ञानंतर त्याची सांगता होणार आहे आणि संध्याकाळी 5 ते 7, 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत पोथीचं हे कार्यक्रम होईल आणि रात्री त्याच्यानंतर दीपोत्सव 8-8:30 वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात दीपोत्सव होणार आहे। 2,500 मंदिरासमोर दिवे लावले जाणार आहे। त्याच्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।